जिद्द आणि सातत्यपूर्ण परिश्रमाच्या जोरावर कठीण ध्येय गाठता येते, हे रत्नागिरीच्या एका सामान्य कुटुंबातील मुलाने सिद्ध केले आहे. राजापूर तालुक्यातील पडवे येथे रहिवासी असलेल्या भावेश सुरेश चव्हाण, सध्या राहणार रत्नागिरी, याने नीट परीक्षेत नेत्रदीपक यश संपादन करत देशात रत्नागिरीचे नाव उंचावले आहे. नीट 2026 परीक्षेत 666 गुण मिळवत 99.96% त्याने ST प्रवर्गातून राज्यात प्रथम आणि देशात चौथा क्रमांक पटकावला आहे. नवोदय विद्यालयातील शिक्षकांचे मार्गदर्शन आणि त्यांचे स्वतःचे अथक प्रयत्न यामुळे हे यश त्याला गवसले आहे. एक मध्यमवर्गीय कौटुंबिक पार्श्वभूमी असूनही भावेशने आपल्या ध्येयाप्रती कधीही तडजोड केली नाही. मुलाच्या या यशाने चव्हाण कुटुंबियांमध्ये आनंदाचे वातावरण असून त्यांना आपल्या पुत्राचा सार्थ अभिमान आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या गर्दीत परीक्षेची काठिण्य पातळी ओलांडत भावेशने मिळवलेले हे यश अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. त्याच्या या यशाचे सर्व स्तरावर कौतुक देखील होत आहे. माझं नाव भावेश सुरेश चव्हाण आहे आणि माझं नीटमध्ये 666 मार्क्स पडले आहेत मला आणि मी ST कॅटेगरीमध्ये राज्यात पहिला आणि देशात चौथा आलेलो आहे. तर माझी जर्नी म्हणजे खरी तर 6वीत चालू झाली, जेव्हा मी नवोदय विद्यालयामध्ये माझं सिलेक्शन झालं. तिथून मला म्हणजे सजेशन आलं की लातूरमध्ये नीट किंवा JEEचं चांगलं प्रिपरेशन करून घेता. 10वी नंतर मी म्हणजे नीटची तयारी करण्यासाठी लातूरला शाहू कॉलेज इथे एंट्रन्स एक्झाम देऊन तिथे ॲडमिशन घेतला. मग शाहूचीच एक ब्रांच संत तुकाराम नॅशनल मॉडेल कॉलेज होती, तिथे मी माझी तयारी चालू केली आणि मग खूप परिश्रम घेतला. कधी प्रॅक्टिस पेपरमध्ये कमी मार्क्स यायचे, मग टेन्शन यायचं. तेव्हा माझे पॅरेंट्स म्हणजे मम्मी पप्पा आणि भाऊ सगळे मला सपोर्ट करायचे, मला निगेटिव्ह फील करू नाही द्यायचे, कधी प्रेशराईज फील होऊ नाही दिला. मग असं मी खूप अभ्यास करून तसं माझं नीटची जर्नी कंप्लीट केली आणि मग नीटमध्ये मागच्या 695 मला येत होते, पण मग ती पेपर फुटीमुळे कॅन्सल झाली. मग त्यामुळे मला खूप वाईट वाटलेलं. पण मग त्यानंतर मग परत जिद्दीने मी नीटची तयारी परत चालू केली आणि मग घरी बसूनच मी मम्मी पप्पांच्या मार्गदर्शनातून सगळा अभ्यास करून मग नीटमध्ये 666 पाडले. काल तुम्हाला समजल्यानंतर तुम्हाला कसं वाटलेलं? मला काल जेव्हा रिझल्ट आला तेव्हा खूपच आनंद झाला आणि माझे पॅरेंट्स पण खूप खुश होते.